छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत सुवर्णक्षण मानला जातो। 17व्या शतकात जेव्हा महाराष्ट्र परकीय आक्रमकांच्या निजामशाही, आदिलशाही आणि मुघल जाचाखाली भरडला जात होता, तेव्हा एका स्वराज्यरक्षकाचा उदय झाला। 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात अराजकता होती। शेतकरी आणि सामान्य जनता सुरक्षित नव्हती। अशा परिस्थितीत शहाजीराजे भोसले यांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती प्रतिकूल असल्याने त्यांनी जिजाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला। शहाजीराजांनी जिजाऊंच्या संरक्षणासाठी जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्याची निवड केली। हा किल्ला चहूबाजूंनी भक्कम तटबंदी असलेला आणि सुरक्षित होता। जिजाऊ तिथे असताना त्यांनी आपल्याला असा पुत्र व्हावा जो रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन करेल, अशी आई भवानी चरणी प्रार्थना केली होती। 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर नगाऱ्यांच्या कडकडाटात आणि सनईच्या सुरात एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला। किल्ल्यावर आनंदी आनंद पसरला। शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे। जिजाऊंनी या देवीला नवस केला होता, त्यामुळे देवीच्या नावावरून पुत्राचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। शिवाजी महाराजांचे बालपण जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली गेले। त्यांनी शिवरायांना रामायण, महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या। तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धकलेचे शिक्षण त्यांना लहानपणापासूनच मिळाले। जिजाऊंनी त्यांच्या मनात न्यायाची आणि स्वराज्याची ज्योत पेटवली। तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। पुढच्या भागात महाराजाच्या बालपणीच्या गोष्टी ऐकायला आवडेल का? कमेंट करा।